नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटीचा निकाल लागलेला आहे. 8 फेब्रुवारीला तुम्ही एक्झाम दिली होती. याचा निकाल जो की फार वेटिंगमध्ये होता. तो निकाल लागल्यानंतर आता मी याच्यापूर्वी व्हिडिओ घेतला होता, की काही विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट जरी नसते, कास्ट सर्टिफिकेट, तरी पण त्या विद्यार्थ्यांना इथे पात्र पकडण्यात येणार आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल, तो व्हिडिओ घेतलाय सकाळी एकदा बघून घ्या. खाली डिस्क्रिप्शन लिंक पण त्या व्हिडिओची मी टाकून देतो. आता महत्त्वाचा मुद्दा आहे, की सर ठीक आहे मी पास झालो, मला सगळं समजलं. पण कागदपत्रे कुणाला लागतात? कोणती आणि कधीची लागणार आणि कधी लागणार आणि नसल्यास काय याच्यावरती मी ऍक्च्युली नोव्हेंबर-डिसेंबर 2025 वरती व्हिडिओ घेतलेले आहे, त्यावेळेस घेतलेले व्हिडिओ. पण तरी पण काही विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांचे कमेंट आणि आमच्याकडे मेसेज आणि कॉल पण येत आहे की याबद्दल एखादा व्हिडिओ घ्या म्हणून. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांसाठी असणार. शेवटपर्यंत बघा. तुम्ही पण बघा, तुमच्या मित्रांनाही लगेच शेअर करा आणि त्यांनाही सांगा की इग्नाइट अकॅडमीकडनंच आम्ही मार्गदर्शन घेत 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 इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. रेफरन्स द्यायला नक्की विसरू नका. त्यांना रेफरन्स द्या आणि प्रत्येकाने ऍटलीस्ट 5 जणांना रेफरन्स नक्की द्या. त्यांना म्हणा चेक करा बाबा, इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस पण चालू आहेत. द्रोणा 10.0 टीईटीच्या बॅचेस आहेत. त्यांना जर अपेक्षित असेल तर त्यांना तुमच्याकडनं एक रेफरन्स द्या आणि रेफरन्स मध्ये त्यांना सांगा बाबा तू जाऊन टेस्ट कर, त्यांचे व्हिडिओ बघ, युट्यूबवर बघ, त्यांच्या टेस्ट सिरीज आहे, त्यांचे बुक्स आहेत, त्यांच्या नोट्स आहेत, सगळं बघ. प्रत्येक विषयाची फॅकल्टी चेक कर. एकच फॅकल्टी सगळ्या विषयांच्या फॅकल्टी अगदी बेस्ट आहे, याला चेक करायला लावा आणि मग वाटलं तर तू टीईटीची बॅच जॉईन कर. सो तुम्ही नक्की प्रेफरन्स तुमच्या मित्रांना द्याल, तुमच्या ग्रुपवर नक्की सांगाल आणि त्यांना सांगा की जर त्यांच्याकडे बुक किट पाहिजे असेल त्यांना तर ही बॅच जॉईन करायला लावा. ऑलरेडी बुक्स असेल त्यांच्याकडे ही बॅच जॉईन करायला लावा. दोन्ही बॅचेस आपल्या 1 एप्रिल पासून चालू होत आहे. सेम बॅचेस आहे, फरक फक्त बुक किटचा आहे. दोन्हीमध्ये टीम सेम असणार आहे. 5,000 प्लस निकाल देणारी टीम इथे मार्गदर्शन करणार आहे. टीईटी सॉरी पीडीएफ आणि पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. 350 प्लस टॉपिक वाईज फुल लेंथ आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक शनिवारी असतात. तुमच्या प्रत्येक गोष्टींची माहिती तुम्हाला आम्ही देत असतो. महारिव्हिजन सेशन असतात, नवा दिवस नवी सुरुवात सेशन असतात. हे सगळं तुम्हाला दोन्ही बॅचमध्ये अवेलेबल आहे. कुणालाही कॉल करायची गरज नाही. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिली, ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केला की माहिती भरा, ओटीपी टाका, कॅटेगरी निवडा, शिक्षक भरतीची बॅच निवडा, बॅच बाय करा. बाय नाव वरती क्लिक करून फीज पेड करा. कुठे जात नाही फी तुमची. फीज पेड केल्यानंतर अर्ध्या तासामध्ये माय कोर्सेसवर तुम्ही क्लिक केलं की तुमची बॅच तुम्हाला बघायला मिळते. चला तर आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, सीडीचा फॉर्म 2026चा तुम्ही जो भरला होता तो कधी भरला होता तर लास्ट डेट बघा 27/11 पासून ते 18 डिसेंबर 2025 पर्यंत होती. सो सगळ्यांनी ही डेट लक्षात ठेवा. ह्या डेट पर्यंतची तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. किंवा दुसरा मुद्दा, तुम्ही जेव्हा फॉर्म भरला त्या फॉर्म भरत असतानाची जी डेट असेल तुमची त्या डेट पर्यंत तुमची इथे डॉक्युमेंट्स लागणार आहे. सो यामध्ये बघा, हे अत्यंत महत्वाचे, सगळ्यांनी आता लगेच चेक करून घ्या. तुम्ही फॉर्म भरताना माहिती काय भरली होती. आता हे कुठे मिळेल तुम्हाला? जर तुम्ही ही कॅफेवरनी माहिती भरली की स्वतः भरली एकदा चेक करा आणि त्याची प्रोफाईलची पीडीएफ एकदा बघून घ्या. प्रोफाईलची पीडीएफ सगळ्यांकडे असते, तुमच्याकडे नसेल तर एकदा चेक करा. कॅफेला विचारा, तुम्ही स्वतः भरला असेल, तुम्हाला तुमच्याकडे आयडी पासवर्ड वगैरे असेल तर चेक करून घ्या. तुमची पीडीएफ वर चेक करा तुम्ही काय काय माहिती भरली. त्यानुसार ह्या पीडीएफ मध्ये, ह्या प्रोफाईल मध्ये तुम्ही जी माहिती भरली ना त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे. मग एकदा चेक करा. कारण कधी कधी ह्या काही विद्यार्थ्यांना, काही शिक्षक मित्रांना आठवत नाही की काय भरलं. भरलं सर कॅफेवर भरला, मी भरलं पण भरलं की मला आठवत नाहीये. सो बेस्ट वे ही एकदा प्रोफाईल चेक करून घ्या. ओके, आता याच्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला मी हे कुणाला लागतात आणि कुणाला लागणार नाहीत लक्षात घ्या. इथे फॉर्म भरताना कुणालाही लागत नाही. मी सुरुवातीला सांगून टाकतो काय, तुम्हाला डोमेसाईल लागत नाही, एनसेल लागत नाही, कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही आणि सेंट्रलची कास्टची पण गरज नाही. स्टेटचं जरी असेल तरी चालणार. सो हे सगळे लागत नसणारे डॉक्युमेंट आहे. याच्यावरती आता तुम्ही परत प्रश्नही विचारू नका एनसेल लागेल का सर मला. नाही. जरी ओबीसी एनसीएल टाकलं तुम्ही तरी पण एनसीएल लागत नाही. का लागत नाही? कारण बघा, या पीडीएफ मध्ये जे प्रोफाईल तुम्ही बनवलं ना, ह्या प्रोफाईल मध्ये तुम्ही याची माहिती भरली का मला सांगा बरं. ही जी माहिती आहे म्हणजे तुमच्याकडे डोमेसाईल आहे का, डोमेसाईलचे नंबर टाका. विचारलंय का? नाही. एनसीएल आहे का? एनसीएलचा नंबर टाका, डेट टाका. कास्ट व्हॅलिडिटी आहे का? त्याचं डिटेल्स टाका. किंवा सेंट्रलचं कास्ट आहे का? असं काही विचारलेलं नाही. सो हे नाही लागत असेल तर वेल अँड गुडच आहे, पण लागत नाही कन्फर्म आहे. ओके, आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. हे कुणाला लागतात कुणाला लागणार नाहीत हे बघा. आता शैक्षणिक अर्हतेमध्ये तुमचं काय असेल, 10वी असेल, तुम्ही भरलेली माहिती एकदा चेक करा. प्रोफाईल वरती भरलेली माहिती एकदा चेक करा. 10वी 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा एखादा डिप्लोमा वगैरे असेल, ते तुम्ही जर टाकलं असेल तर ते लागेल तुमचं. ओके, पहिला मुद्दा. आता दुसरा आहे व्यावसायिक अर्हतेमध्ये तुम्ही काय टाकलंय, डीएड टाकलं असेल, बीएड टाकलं असेल, एक तर पास आउट टाकलं असेल किंवा ऍपियर टाकलं असेल. ऍपियर टाकलं असेल तर फर्स्ट इयर तुमचं मार्कशीट तुम्हाला बरोबर ठेवायचं आहे. आयडी प्रूफ तुम्हाला
काहीतरी लागणार आहे. तुमचं ज्या नावाने हे सर्टिफिकेट येणार आहे, ज्या नावाने सर्टिफिकेट येणार आहे त्याचा आयडी प्रूफ तुम्हाला घेऊन जायचं आहे. महिलांच्या बाबतीत एकतर हजबंडच्या नावाचं किंवा फादरच्या नावाचं, ज्या नावाचं तुमचं हे रिझल्ट आला त्या नावाचा आयडी प्रूफ लागणार आहे. आणि मुलांच्या बाबतीत तुमचं फादरच लागणार आहे. कॅटेगरी सर्टिफिकेट सगळ्यांना कंपल्सरी मस्ट आहे. म्हणजे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरताना त्या त्या कॅटेगरीतला फॉर्म भरला असेल तर त्यांना कॅटेगरी सर्टिफिकेट लागणारच आहे. आणि दिव्यांग सर्टिफिकेट जे आहे, ज्यांनी दिव्यांगत्व दाखवलं असेल 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असेल तर ते सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. प्लस तुम्हाला UDID कार्ड पण लागणार आहे. हे दोन्ही असेल तुमच्याकडे तर तुम्ही नक्कीच यातून जाऊ शकता. दिव्यांग उमेदवारांना सुद्धा 5% सवलत म्हणजे 55% ते इथे पात्र असणार आहे. म्हणजेच कमीत कमी 82 मार्क त्यांना पाहिजे ते पात्र असणार. भले ते ओपन मधले असू देत पण दिव्यांग जर असेल तर 5% सवलत आहे त्यांना, म्हणजे 82 वरती पासिंग असणार आहे. सो ही पूर्ण माहिती मी तुम्हाला दिली. याच्या व्यतिरिक्त प्रोफाईल एकदा चेक करा. प्रोफाईलमध्ये अवांतर जर तुम्ही एक्स्ट्रा काही भरलं असेल, जी माहितीचे डॉक्युमेंट लागतात ते लागणार तुम्हाला. सपोज नावात बदल असं काही असेल तर तुम्हाला तिथे विचारलं जर नसेल तर तुम्हाला डॉक्युमेंट बरोबर घेऊन ठेवायचं. आत्ता बनवलं तरी चालतं, गॅझेट, मॅरेज सर्टिफिकेट किंवा ऍफिडेविट आत्ता बनवलं तरी चालतंय, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि परत एकदा जाताना सांगतो, तुमच्या मित्रांना नक्की सजेस्ट करा. मला सांगा, ही आमच्याकडे बरेचसे विद्यार्थी या बॅचला होते, बॅचमध्ये तुम्हाला आम्ही जे मार्गदर्शन केल्याचा फायदा झाला का? झाला असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. इतरांना काय सजेस्ट कराल तुम्ही ते पण मला कमेंटमध्ये कळवा. आणि प्रत्येकाने 5 विद्यार्थ्यांना सजेशन नक्की द्या. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो, तुमचे नाव आणि मार्क्स मला कमेंटमध्ये नक्की टाका. अजून काही प्रश्न असेल, काही प्रश्न बऱ्याच वेळेस सुटून जातात, माझ्याकडनं बोलता बोलता राहून जातात, राहिलाच काही प्रश्न मला कमेंटमध्ये टाका. कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर नक्की देतो किंवा नवीन व्हिडिओ मी नक्की घेऊन येतो. आणि तुमच्या मित्रांना ही टीईटीची नवीन बॅच आपली त्यात सजेस्ट करा. त्याचबरोबर ही ₹2ची बॅच आहे, ज्यामध्ये टीईटीचं मटेरियल काय 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 लागतं टीईटीला ते सगळं सांगणारी ही बॅच आहे. सेपरेट बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि नवीन आवृत्ती 2026 नुसार पुस्तकांची आवृत्ती अवेलेबल आहे. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट ऍपवरून मागून घ्या तुम्ही ही पुस्तकं, किंवा तुम्ही अमेझॉनवर मागू शकता किंवा जवळच्या बुक स्टॉलला पण जाऊ शकता. अगदी जर अडचण आली तर आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस पण जॉईन करू शकता. माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा. आवडली तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये शेअर करा. आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.